नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षक पित्याने संतापून पोटच्या मुलीलाच संपविले. पालकांनी मुलांचे अपयश पचवण्याची तयारी ठेवायलाच हवी. 12वी नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने स्वतः माध्यमिक शिक्षक असलेल्या पित्याने मुलगी साधना हिला जात्याच्या लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेलकरंजी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील ही घटना असून शिक्षक पिता धोंडीराम भगवान भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत साधनाची आई प्रीती धोंडीराम भोसले यांनी फिर्याद दिली. मृत साधना 12वीला विज्ञान शाखेत शिकत होती तर वडील नेलकरंजी गावातच खाजगी शाळेत शिक्षक होते. नीट चाचणी परीक्षेत साधनास कमी गुण मिळाल्याने धोंडीराम भोसले यांनी संतापून मुलगी साधनास अमानुष मारहाण केली. या गंभीर मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यविधीनंतर आई प्रीती यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पालकांनो, स्वतःचे स्वप्न मुलांवर लादू नका. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. आपण फक्त पालक म्हणून मार्गदर्शन करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. शिक्षकासारख्या पित्याने आपल्या मुलीला कमी मार्क मिळाले म्हणून गंभीर मारहाण करणे, त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू होणे ही समाजासाठी चिंताजनक बाब आहे. आपण पालक म्हणून आपले स्वप्न मुलांवर अजिबात लादण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत. पालकांनी आपल्या मुलांना मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी. मुलांशी मित्र म्हणून वागावे. कमी मार्क पडले तर काही आभाळ फाटले नाही. कमी मार्क्स पडले त्यावर विचारमंथन करून पुढच्या वेळेस चांगले मार्क पडण्यासाठी तयारी करण्याची हिंमत, धैर्य देण्यासाठी पुढाकार घ्यावा. पालकांनी मुलांचे अपयश पचवण्याचीही तयारी ठेवावी. मुलांना समजून घेण्याचाच प्रयत्न करावा. मारहाण करणे, चिडचिड करणे यातून मुलांमध्ये फक्त आणि फक्त नैराश्यच निर्माण होईल व हे सहन न झाल्याने मुले टोकाचीही भूमिका घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मुले आपलीच आहेत, आपण त्यांचे आहोत. त्यांना समजून घेण्याची जबाबदारी आपली आहे. आपण त्यांच्यावर आपली स्वप्ने कुठल्याही परिस्थितीत लादण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचा निर्णय त्यांना घेऊन देण्यासाठी फक्त मार्गदर्शक म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे नेहमी उभे राहावे.